नमस्कार मैत्रिणींनो, सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज बघा आपण आरीवर्क क्लासमध्ये आहे ना 2 डिझाईनचे पान शिकणार आहे, जे की आपण आता तुलिप स्टिच वगैरे फेदर स्टिच हे एवढं शिकलो ना, त्या टाईपच आपण आता 2 डिझाईनचे पान शिकणार आहे। जसे की हे आरीवर्कमध्ये आहे ना त्या प्रकारचेच हे डिझाईनचे पान आहे। हे बघा आपण व्हाईट पेन्सिलचा वापर करून पान काढून घेणार आहे आणि याला राऊंड ओढून घ्यायचा। आणि आपण आता काय करणार आहे, हे बघा आपण याला आहे ना पहिले अशी सुई टाकून घ्यायची आणि याला इकडून बघा मिड तुम्ही बघू शकता आपण डोली धाग्याचा वापर केलेला आहे आणि पानाला जी मधली लाईन आहे ना तिथे आपल्याला वरतून सुई खाली घ्यायची आहे आणि त्याला जसं आपण तुलिप लिपमध्ये शिकलो ना त्या टाईपच आपण बघा ही पहिली सुरुवात केलेली आहे। मग आपण एका वेळेस तिकडनं सुई परत मधल्या लाईनमध्ये टाकायची आणि त्या साईडला एक यू आकारामध्ये आपला धागा तयार होतो। मग आपण परत तिकडचं झालं की परत आपण इकडनं सुई वरतून खाली टाकायची आणि मध्यभागी सुई टाकताना बरोबर आपण एकदम म्हणजे त्या वरच्या टाक्याच्या खाली सुई घ्यायची। म्हणजे काय होतं, आपल्या पानामध्ये ना गॅप दिसत नाही आणि डोली धाग्याचा वापर करायचं कारण आहे की तो धागा जाड असतो आणि गुंतागुंत जास्त होत नाही। तुम्ही या ठिकाणी सिल्क थ्रेड धाग्याचाही वापर करू शकता, ऑप्शनल आहे। समजा जर आपल्याला जर डोली धागा वापरायचा तर आपण डोली धाग्याचा वापर करायचा, पण ज्यावेळेस आपण बारीक डिझाईन घेतो नेकला वगैरे, जर आपल्याला हे पान करायचे असले बारीक डिझाईनमध्ये तर मग आपण सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करायचा। आणि तुम्ही बघू शकता आपली डिझाईन म्हणजे गॅप जर आपल्याला लागत नसेल तर आपण काय करायचं, छोटंसं पान घ्यायचं आणि जवळ टाका घ्यायचा। कारण डोली धागा काय असतो असा म्हणजे एकत्रित राहतो, तो ना असा फैलत नाही, त्यामुळे काय होतं आपल्या पानामध्ये आपल्याला डिस्टन्स दिसून येत आहे। पण जर आपण याच्या जागी जर सिल्क थ्रेड धाग्याचा वापर केला किंवा आपण उलनचा धागा जरी वापरला तरी पण खूप सुंदर पानाला लुक येतं बघा। बघू शकता आपलं पान आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता या पानाला डिझाईन सुंदर अशी आलेली आहे। इथे तुम्ही थोडंसं अजून दाटही घेतलं तरी चालतं बघा। हे बघा आपण इथे ना दुसरं आता पान करणार आहे, तर आपण छोटं पानच इथे व्हाईट पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्याच्या मध्यभागी आहे ना थोडंसं असं लंबट आकाराचं पान काढायचं आहे। म्हणजे स्टिच आणि थोडंसं सुरुवातीला असं वाटतं की एकच पान आहे का, पण याची स्टिचही वेगवेगळी आहे आणि डिझाईन पण वेगवेगळी होते बघा तयार झाल्यानंतर। तर मी ना इथे आता साधाच धागा आपला वापरलेला आहे, तो मी 4-5 पदरी धागा घेतलेला आहे। म्हणजे आपण आता इथे स्टिच डोली धागा एवढा जाड नाही झाला तो, पण त्या टाईपच घेतलेला आहे आणि याची सुरुवातही आपली त्याच पानासारखी आहे।
तर तुम्ही बघू शकता डोली धागा नाही आपला हा साधा धागा आहे म्हणून थोडासा सुरुवातीला आपला टाका आहे, पण आता इथून मात्र वेगळं आहे. इथून आपण काय करणार आहे, जी पानाची इकडची लाईन आहे डाव्या साईडची तिथे आपण सुई टाकून घेणार आहे. नंतर मग उजव्या साईडची जी आहे ना लाईन तिथे आपण सुई टाकून याला म्हणजे याचं जे वर्क आहे ना हे फेदर स्टिच सारखं आहे. हे स्टिच थोडं थोडं आणि त्या टाईपच याला थोडासा आकारही येतो. तर पान पूर्ण असं स्टिच करायचं झालं ना की थोडंसं तुम्हाला लक्षात येईल की या पानाची डिझाईन आहे ना ही कशा पद्धतीने करायची आहे. आणि तुम्ही जे आहे ना व्हिडिओ हे स्किप न करता बघत चला. आता तुम्ही बघू शकता तुमच्या थोडंसं लक्षात येईल की डिझाईन बघा थोडी चेंज होत चाललेली आहे. कारण सुरुवातीला वाटते की दोन्ही पानांची डिझाईन सारखीच आहे, पण तुम्ही बघू शकता आता डिझाईन आहे ना थोडंसं तिला मध्यभागी आहे ना असा वेगळा वेगळा आकार येत जातो. आणि पान पूर्ण तयार झाल्यानंतर बघा खूप सुंदर दिसतं. आणि तुम्हाला हे जे पानं आहेत ना हे तुम्ही आपले जी गळ्याची डिझाईन असते तिथे आपण छोट्या आकारामध्ये घेऊ शकतो. पण तुम्हाला ना ही डिझाईन भरपूर म्हणजे अशा गोष्टी आहेत की कॉटनचे प्लाझो पॅन्ट वगैरे त्याच्यावर पण तुम्ही घेतली. ही एम्ब्रॉयडरी जी आहे हे आरीवर्कमध्येच येतं बघा. पण तुम्हाला वाटत असेल की आरीवर्कच्या मधातच हे काय आहे, तर हे पण तुम्हाला हँड एम्ब्रॉयडरी वर्क आहे, हे पण येणं गरजेचं आहे. आणि काय होतं कधी कधी आरीवर्क जिथे चालत नाही ना तिथे आपण हँड एम्ब्रॉयडरीचं वर्क घेतो. म्हणजे ही डिझाईन पण खूप सुंदर दिसते बघा तयार झाल्यानंतर. आणि तुम्ही बघू शकता हे बघा आता याला इकडनं आपण सुई टाकली की ही स्टिच मधली लांब येते हा आकार. आणि ही डिझाईन पण खूप सुंदर दिसते. हे बघा आता तुम्ही बघू शकता तुम्हाला आता डिझाईन दिसत असेल की ही डिझाईन आणि ह्या डिझाईनमध्ये भरपूर असा फरक आहे. आणि या डिझाईनमध्ये बघा मधल्या जे पानाचा आकार आहे ना तिथे आपली अशी डिझाईन आडवी आडवी होत चाललेली आहे. आणि तुमच्या म्हणजे कसं आहे माहिती आहे का ही फेदर स्टिच सारखं आहे हे दिसायला पण. आणि ह्या डिझाईन पण खूप सुंदर दिसतात बघा. हे बघा पानाचा जो आकार आहे ना तिथे बघा आपण अलीकडनं टाकतो धागा आणि इकडनं काय करतो आपण इकडच्या साईडला अलीकडनं टाकतो. म्हणजे आपण तिकडून इकडे नाही येत. काय होतं ज्यावेळेस आपण धागा इकडनं इकडे घेतो ना तुम्ही लक्ष ठेवा. हे बघा ही सुई टाकली की पानाच्या जो मधला आकार आहे त्याची अलीकडची लाईन घेतलेली आहे. आता आपण धागा सुई ओढून घेतलेली आहे. आता आपण तिकडनं सुई टाकली की पानाची जी पलीकडची लाईन आहे तिकडनं आपण सुई आतमध्ये टाकलेली आहे वरतून खाली सुई. म्हणजे पानाची जी मधली दोन लाईन आहे त्या दोन लाईनीमध्ये तिकडच्या दोन लाईन आणि इकडच्या दोन लाईन अशा पद्धतीने आपली ही डिझाईन तयार होते बघा. हे बघा
इकडून आपण इकडनं सुई टाकली की इकडे आपली स्टिच तयार झाली आणि तिकडून आपण तिकडनं सुई टाकली की तिकडे स्टिच तयार होते आणि हे पान पण खूप सुंदर दिसतं बघा तयार झाल्यानंतर. त्यासाठी तुम्ही अजूनच नवीन नवीन डिझाईन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी. आणि कमेंट मात्र करत चला. तुमच्या कमेंट म्हणजे काहीच येत नाहीत तर तुम्हाला सर्वच येतं असं गृहीत धरायचं का? कारण ज्यावेळेस तुम्ही कमेंट करता ना, जर समजा माझं जर शिकवणं समजत नसेल तरी पण कमेंट करून सांगा, म्हणजे आपण अजून व्यवस्थित शिकवण्याचा प्रयत्न करेल बघा मी. तुम्ही बघू शकता डिझाईन आपली आता पूर्ण होत आलेली आहे आणि याच्यासाठी पण तुम्ही दाट पण स्टिच घेऊ शकता. मी तुम्हाला म्हणजे मोकळी स्टिच दाखवली, कारण दाट जर स्टिच दाखवली ना तर समजत नाही आपल्याला आपण कुठनं सुई टाकतो कुठनं धागा टाकतो. त्यामुळे मी तुम्हाला थोडंसं मोकळंच डिझाईन करून दाखवलेलं आहे, पण तुम्ही हेच डिझाईन अजून दाट करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आणि कमेंट करत चला. आता उद्याच्या व्हिडिओमध्ये अजून आपण नवीन काहीतरी शिकू. धन्यवाद.